लग्नाआधी सगळं परफेक्ट वाटतं, हेच लग्नानंतरचं खरं आयुष्य आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. चला हो, मम्मी आली म्हणून फोन ठेवते. ते चल मम्मी हे आलेत म्हणून फोन ठेवते. इथपर्यंतचा प्रवास आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहोत. तर राधे राधे सगळ्यांना. मी राजेंद्र जाधव आणि ही सायली राजेंद्र जाधव स्वागत करतो आमच्या नवीन सिरीज मध्ये. तर फ्रेंड्स, आपण सुरुवात केली लग्नानंतरचं हे आपलं पहिलं घर. ह्या घरापासून आपण सुरुवात केली होती. हेच जे ते स्टिकर्स नाही म्हणताय ना, हेच जे डिझाईन आहेत ते आम्ही स्वतःच्या हाताने आम्ही हे केलेत, प्लेस केलेत. आणि इकडे आपली परी, अरे हां चल ब्लर होतं, इथे आपली परी, तिला आले झोप म्हणून तिचं चाललंय रडायचं. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट सेटअप केल्यावरच, तिथेच आपण बोलू आपलं लग्नानंतरचं खरं आयुष्य काय आहे ते. पप्पा माझे. तर फ्रेंड्स, लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं होतं प्रेम ते लग्न यामधला प्रवास, आणि त्याआधी आपलं होतं 13 वर्षाची लव्ह स्टोरी, म्हणजे 13 वर्षाचं आमचं रिलेशनशिप होतं ते कसं होतं. तर आज आपण बघणार आहोत आमचं लग्नानंतरचं खरं आयुष्य, आणि लग्नाच्या आधी जे आयुष्य होतं त्यामध्ये आपला कितीचा डिफरन्स झाला आहे. तर लग्नाआधी मी तर मस्त खेळत वगैरे होतो, मस्त आमचं दोघांचं फोनवर तासन तास बोलणं, तासन तास चॅट ट्वीट करणं आणि तासन तास एकमेकांना भेटणं, हेच होतं खरं आयुष्य. तर तेच मला आवडत होतं, म्हणजे ते परफेक्ट वाटत होतं. हेच लग्नानंतर थोडा काही बदल झाला आहे. आता सायली त्यावेळी लग्नाच्या आधी काय करत होती आपण तिच्याकडनंच विचारून घेऊया. तुझं काय, म्हणजे लग्नाआधी कसं होतं सगळं? लग्नाआधी राजू मला सारखे फोन करायचे. जेवण झाल्या की लगेच आमच्या इथे पाठी असं फिरायला जागा आहे, तिथे जाऊन एक दीड तास फोनवर बोलायचे. आता कुठं बाहेर गेले काय फोन करतात, म्हणतात काय आणायला सांगितलंयस ग, हे आणायचंय का, तू जा. दररोज घरात असल्या काय असं करतात. पहिला मला दररोज विचारायचे फोनवर तू जेवलीस का. आता घरामध्ये मी जेवायला बसल्याशिवाय हे जेवायलाच बसत नाही. आपण म्हणलं ना की तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते, तोपर्यंत बाळाला सांभाळ किंवा काही असेल, मला भूक नसेल एखाद दिवशी आणि आपण बोललो ना की बाबा तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते. ह्यांचं असं असतं, यांना भूक लागली नसली तरी मग ठीक आहे मी पण तुझ्याबरोबर जेवतो. हिची कशी सवय असते माहिती का, हिला घरी कशी सवय लावली, ही जर बोलली का मला जेवायचं नाही, मला भूक नाही, तर घरचे हिला बोलायचे हां ठीक आहे नको जेव, झोप तिथे, असं तसं. मला कसं शिकवलं, जोपर्यंत आपल्यासोबत जे आहे तो जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही, कारण की आपल्यासोबत बोलतात ना पंक्तीला 2 घास एक्स्ट्रा जातात, तसं माझं आहे. जेव्हा मी बसेल, जेव्हा तिला वाटेल, जेव्हा मला भूक लागते तेव्हा ती माझ्यासोबतच बसते, पण तिला जेव्हा भूक लागत नाही तेव्हा मी माझी स्वतःची भूक मारून तिच्यासाठी वाट बघतो, आणि मग ती पण बोलते हे ना तर भूक लागली माझ्यामुळे, हे उपाशी नको मारायला, म्हणून ही पण आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत जेवायला बसते. तर लग्नाआधी कसं टाइम भेटायचा, क्वालिटी टाइम. घरी सांगायची मम्मी मी येते जरा भेटून वगैरे, तर मग जायची. आणि कधी मला मम्मी पप्पाने कधी अडवलं नाही, मी जायची भेटायला. आता पहिलं तरी लग्न झाल्याच्या नंतर परी म्हणजे परी राहायच्या आधी आम्ही नुसतं फिरायचं, म्हणजे कामावरनं आल्यावर किंवा मग असा टाइम भेटला सुट्टी. लग्नाआधी तर खूप फिरलो, तेव्हा मागायची गरजच नव्हती. तेव्हा फर्स्ट शिप असेल तर दुपारी एवढ्या उन्हातानाचं जायचो, परत सेकंड शिप असेल तर मग तेव्हा ब्रेक लागायचा, नाही तर फर्स्ट शिपला जायचो. पण लग्नानंतर एखाद 7-8 महिने मस्त गेले. आणि आता तर परी झाल्यापासून तर दोघांना एकत्र जाताच येत नाही कुठे. म्हणजे ओव्हरऑल कसं, आमचं जेव्हा लग्न झालं, माझी जॉईंट फॅमिली होती. मोठ्या भाऊ आणि वहिनी आणि मम्मी पप्पा असे आम्ही सगळे 5-6 जण एकाच घरात राहत होतो. 2 महिन्याने थोडंफार आमचं काहीतरी म्हणजे बोलतात ते मतं आमची जरा वेगवेगळी झाली, म्हणून आम्ही पण डायरेक्ट वेगळं आलो. हे आता आपलं पहिलं घर आहे, पहिलं घर जिथे आम्ही दोघांनी स्वतःचा संसार मांडलाच आहे, आणि अजून पण संसार तो चाललाच आहे. तुमचा जर असाच सपोर्ट राहील, तुम्ही जर असेच आम्हाला प्रतिसाद द्याल, तर आपण ह्या घरातून अजून दुसऱ्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. कारण की तुम्ही जर आम्हाला आमच्या व्हिडिओजला लाईक कराल, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर वगैरे कराल, तर हेच आम्हाला मोटिवेट करत राहील अशा व्हिडिओज बनवायला. तर कसं होतं, हे जे घर होतं आमचं, हे पहिले भाडोत्र्यांना दिलं होतं, म्हणजे खालीच आम्ही राहायचो. माझं जे घर होतं ते खालीच राहायचो, म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा खाली होतं. 2 महिन्याने
काही गोष्टी घडल्या, इक्वेशन नाही जमले, म्हणून मग इकडे आलो. तर हे घर होतं भाडोत्र्यांना दिलेलं. तर घर आधी बघाल तर कसं होतं ते, कसं केलं. आता तुम्ही सगळेजण कधी कधी कमेंट करता की ताई तुझं घर खूप छान आहे, घर छोटं आहे पण तू खूप छान ठेव म्हणजे मॅनेज केलंय, एवढ्या छोट्या घरात तुझ्याकडे असे कुठल्या म्हणजे सगळ्या वस्तू वगैरे तू मस्त घेतलेल्या आहेत. पण या सगळ्या घराच्या अगोदरचं तुम्ही आधीचं घर, आता माझ्याकडे त्याची व्हिडिओही नाहीये ना फोटोही नाहीये, नाही तर मी टाकलं असतं तर तुम्ही बोलला असतात की ह्या घराला म्हणजे काय ओव्हरऑल हे कलर जे आहेत ते फक्त आम्ही चूज वगैरे सगळं आम्हीच केलंय. पण हे जे छोट्या छोट्या डिझाईन्स आहेत ह्यावाल्या किंवा तुम्हाला दाखवेल मी त्यावाल्या जे डिझाईन्स आहेत त्या स्वतः आम्ही दोघांनी बसून विचार कर. म्हणजे आमचं असं झालं ते हे केलं, भले घर असतं त्याच्यात छप्पर आपल्या डोक्यावर आहे म्हणजे ती आपली वास्तू आहे, ती आपली लक्ष्मी, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, पण तिला आपण कसं इनोव्हेट करू शकतो किंवा कसं तिला अजून छान बनवून ती आपल्यावर म्हणजे प्रसन्न आपल्याला राहता वाटेल तसं आम्ही असा विचार नाही केला. घर मोठं असल्यावरच त्याला छान करूया. आम्ही एवढ्याशा घराला सुद्धा थोडासा एक महल असल्यासारखं बघितलं आणि त्याला मग आम्ही तसं डिझाईन केलं की नाही आपण हा कलर ह्या भिंतीला देऊया, त्या भिंतीला देऊया. मग आम्ही लग्न झाल्याच्या नंतर 2 महिने खाली होतो तर मला लग्नामध्ये बऱ्याचशा आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल बऱ्याचकडे आपल्याकडे हे देतात संसार का नाही, तर मग मला बऱ्याचशा गोष्टी संसारात भेटल्या होत्या. फ्रीज भेटला होता, कपाट होतं, हा सोफा होता. हा सोफ्याबद्दल पण तुम्ही बोलला होता की कोणीतरी विचारलेलं की हा सोफा खूप छान आहे ताई कुठून घेतलाय वगैरे, तर हा स्पेशली मला माझ्या पप्पांनी लग्नामध्ये दिला होता गिफ्ट म्हणून. मग आम्ही वेगळं झालोच्या नंतर मग मी वरती आल्यावर टीव्ही घेतला कारण मला टीव्ही बघायची तेव्हा खूप जास्त क्रेज होती काय. आणि माझं असं स्वतःचं मत आहे, महिन्यात नाही यायच्या आधीच यांनी टीव्ही घेतला कारण यांना माहितीये माझं स्वतःचं असं पर्सनली मत आहे की ज्या घरात टीव्ही नाही त्या घराला घर पण नाही. म्हणजे घरात भले तुम्ही 4 माणसं राहा 10 माणसं राहा पण त्या टीव्हीचा हे पाहिजे असतो काय म्हणतात, टीव्हीने एक भरभराट असते, आपल्याला करमणूक होते. मग मी टीव्ही घेतली, टीव्ही नंतर मग लगेच मला परी राहिली. परी राहिल्याच्या नंतर ती नंतरची गोष्ट आहे. त्या गोष्टीसाठी पण आपला एक सेपरेट ब्लॉग असेल की नक्की काय झालं होतं, पहिली बातमी जेव्हा काढली तेव्हा काय काय झालं होतं, ती गोष्ट पण नंतरलाच आहे. त्या गोष्टी त्यानंतर मग आपण हळूहळू एसी घेतला, एसी नंतर मग मी वॉशिंग मशीन घेतली. आता माझ्या संसारामध्ये एकही अशी गोष्ट नाहीये जी मी घेतली नाही आणि मला खूप प्राऊडली फील होतं की आम्ही दोघांनी मिळून आमचा संसार परफेक्ट म्हणजे उभा केला की आता परफेक्ट नाही पण सगळं घेतलं की ज्या गोष्टी संसाराला इम्पॉर्टंट असतात त्या थोड्या करून EMI वर होईल किंवा मग असं डायरेक्ट पण घेतल्या. पण आता त्या सगळ्या आमच्याकडे आहेत, एवढ्याशा घरात आहे पण आहे सगळं आहे. हो. तर लग्नाआधी कसं आमची जॉईंट फॅमिली होती. मला जास्त माणसांमध्ये राहायची सवय होती. सगळ्या गोष्टी हातात वगैरे भेटायच्या, सगळं नाश्ता चहा सगळं हातात भेटायचं. हेच लग्नानंतर आता पण हातात भेटतं, नाही असं कधीच नाही. पण कसं जास्त माणसांमध्ये राहण्याची सवय वेगळी आणि आपल्या पार्टनरसोबत राहण्याची सवय वेगळी. असं वाटायचं आयुष्य पहिले की लग्नानंतर रोमॅन्टिक असेल, पण लग्नानंतर थोडा स्ट्रगल करावा लागला. तो करावा लागतो. म्हणजे मोठी फॅमिली असल्यावरती 4 डोके 4 विचार 4 मतभेद हे सगळं क्वेश्चन एकत्र. म्हणजे कसं असतं की जॉईंट फॅमिली आणि फक्त नवरा बायको, या जॉईंट फॅमिलीमध्ये कसं एखादं चाक जर आपलं एखादं चाक जर थांबलं मागे तर बाकीचे 3 चाकं तर नेऊ शकतात तो संसार पुढे. म्हणजे एक जर थांबला तर दुसरे 3 तर आहेत, बाकीचे जे ओव्हरऑल जे आहेत ते तरी तुम्हाला वाचवू शकतात. पण इथे जेव्हा आपण वेगळे असतो तेव्हा असं एक चाक मागे राहून चालत नाही. ते स्ट्रगल त्या गोष्टी असतातच आणि तो स्ट्रगल आम्हाला आता पण मला असं वाटतं की जर त्यावेळेला सगळ्यांनी आम्ही एकमेकांना म्हणजे त्या गोष्टींमध्ये जर थोडंफार साथ दिली असती तर आज मला पण खूप चांगलं गेलं असतं. आज मला परीला किती म्हणजे एवढं सगळं मॅनेज करणं, परीचं सगळं मॅनेज करणं, घरातलं सगळं बघणं, हे सगळं करणं खूप अवघड जातं. त्यात माझं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सीझर आहे, त्यामुळे मला खूप जास्त त्रास होतो. लिटरली सकाळी उठताना माझ्या डोळ्यात पाणी असतं आणि ह्यांना मी ओरडत असते की माझी पाटान चुळा, एवढा त्रास होतो. पण ठीक आहे, हे पण दिवस जातातच. असं नाही की जसं सकाळ होते जशी रात्र होते तशी सकाळ पण असतेच. तर आता प्रश्न मोठा असेल की आमच्या म्हणजे आमच्या दोघांमध्ये पहिले भांडण कसं झालं आणि कशामुळे झालं.
कशामुळे? ह्यांच्या गेममुळे सारखे बघावं तेव्हा असे असायचे. आता करणार का? असे असे अरे बायको आली घरामध्ये, जिने तुमच्यासाठी 13 वर्ष वाट बघितली, जिने 13 वर्ष तुमच्यासाठी दिले, तुम्ही लग्न झाल्यावर हे करणार हे, अरे 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 असे 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 करायचे. म्हणजे लिटरली मला ना कळायचे नाही ह्यांना ऍडमिट लागले का असे असे असे. मी म्हणायचे जा अजून लांब जा. मग एक दिवस काय झालं, हे असे 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 चालले होते. माझ्या डोक्यात इतक्या दिवसाचा राग होता, मी असा मोबाईल खेचला आणि असाच आपटला. त्याचं मला काय माहित नव्हतं की या मोबाईलचे काय प्रॉब्लेम होईल. यांचा स्क्रॅच गार्ड लागत नव्हता. 50,000चा मोबाईल नुकताच यांनी लग्ना अगोदर 1-2-3 आठवडे घेतला होता वाटतं. मला राग अनावर झालेला, कारण अरे मी तुमच्या घरात आली आहे, माझ्यासाठी तुम्ही म्हणजे सवय झाली होती मला. सवय आता मी सवय पण माणसापेक्षा सवय महत्वाची नसते ना. मग मी तुमच्या जीवावर या घरात आली आहे, मला कोणी म्हणजे नीट ओळखत नाही ते, तर मी तुमच्यापाशीच येणार ना. आणि ह्यांचं असं 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 आरडाओरडा मित्रांबरोबर, तिकडनं यांचे मित्र बोलतात. मग माझं डोकंच फिरला. आली यांच्या हातातला मोबाईल घेतला आणि असं जमिनीवर आपटल्याबरोबर मला वाटलं की अरे स्क्रॅच गार्ड तुटलंय, ह्यांचा मोबाईलच दाखवा तुटला. म्हणजे अशा गोष्टी होतच राहतात. आता काय करू नाही शकत. तिचा पण राग होता आणि मी हेडफोन लावलेले, मला काय ऐकायला येत नव्हतं. मी आपला गेम खेळत. काय झालं गेम? हो परी आमची उठली आता. परी तू नंतर बोलायचं नंतर. हा परी तुमच्याशी नंतर बोलणार. हा गाई गाई ये ग गाई. मग नंतर येणार ना राणी जवळ यायला झोपायला. तिला रात्रीची मी लागते झोपायला. माझ्या जवळ कुशीत झोपल्याशिवाय झोप नाही येत. तर परी आपली रडत होती, तिला कसं तरी शांत केलंय. हा तर आमच्या लग्नानंतरच खरा स्ट्रगल कधी चालू झाला, तर खरा स्ट्रगल बोलता येईल की 2 महिन्याने, जेव्हा आम्ही दोघंच फक्त या घरामध्ये राहायला आलो, तेव्हा मोठा स्ट्रगल चालू झाला की घर कसं डेकोरेट करायचं. डेकोरेट ती गोष्ट बाजूला, बिल्स असते. बिल्स जे आहेत म्हणजे आता टी व्हीला तर आम्ही केबल लावली नाही, वायफायचं बिल्स, परत दूध वगैरे, अजून काही ओव्हरऑल शॉपिंग वगैरे. हा तेच कट्टू आपण जर जॉईंट मध्ये असतं स्प्लिट होतं सगळीकडे, पण असतं नाही असं नाही, पण ते स्प्लिट होतं. ते डोक्यात एवढा त्याचा भार वगैरे काय येत नाही. हेच आपलं लग्नानंतरचं हेच आयुष्य आहे की सगळ्या गोष्टी नीट मॅनेज करावं लागतात. लग्नाआधी सगळं सोपं वाटायचं. लग्नाआधी एक फोन केला, चल सायली आपण बाहेर जाऊ कुठेतरी, सायली निघाली, सायली तयार झाली. लिटरली फोन करायचे की चला जरा राऊंड मारायचंय. हो, आम्ही ज्या दिवशी आमचा साखरपुडा झाला त्या रात्री सुद्धा हे मला म्हणले चल ना जरा आपण बाहेर फिरून, मी जेवलो होतो ते, तर मग म्हटली चला. म्हणजे आम्ही जेवढा वेळ भेटेल तेवढा आम्ही फिरून घेतलाय. म्हणजे कसं विचार करायचो, आता लग्न कधी पण होईल, म्हणजे साखरपुड्यानंतरची गोष्ट आहे, लग्न कधी पण होईल, पण आत्ता जो टाइम आहे, जो क्वालिटी टाइम आहे, तो आपण एकमेकांसोबत स्पेंड करूया. असं वाटायचं लग्नाआधी एकटा मी असा कसा पण झोपणारा. आता तीच लग्नानंतर सायली जी आली, तिला माझ्या हाताशिवाय कोणाला झोपच लागत नाही. ती पण एकटी झोपायची लग्नाआधी, पण जेव्हापासनं ती सोबत राहायला आले, तिला माझा हातच लागतो. ना तिला उशी लागत ना काय. माझ्या हातावर झोपली की 2 मिनिटात तिची झोप लागते. तर फ्रेंड्स, हितपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. हा ब्लॉग आपण इथंच संपू. परीचं फेस रिव्हील लवकरच होणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. राधे राधे.